पंढरपूरची वारी ही केवळ एक धार्मिक यात्रा नसून ती महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक जीवनाचा कणा आहे. वारी म्हणजे ठराविक वेळी पुन्हा पुन्हा जाणं. आषाढी आणि कार्तिकी एकादशीला विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला पायी जाण्याची ही परंपरा 800 पेक्षा जास्त वर्षांपासून अविरत सुरू आहे. या वारीचा इतिहास आणि आज आपण जो भव्य पालखी सोहळा पाहतो त्याची सुरुवात कशी झाली याचा रंजक प्रवास खालीलप्रमाणे आहे. 1. वारीचा प्राचीन इतिहास. सुरुवात. पंढरपूरच्या वारीची सुरुवात नक्की कधी झाली याची अचूक नोंद नसली तरी ती संत ज्ञानेश्वरांच्या आधीपासून सुरू होती. संत ज्ञानेश्वरांचे पूर्वज संत ज्ञानेश्वर महाराजांचे आजोबा त्र्यंबकपंत आणि वडील विठ्ठलपंत हे पंढरीची पायी वारी करत असत असे उल्लेख सापडतात. संत नामदेव आणि ज्ञानेश्वर काळ. 13वे शतक. संत ज्ञानेश्वर आणि संत नामदेवांनी या वारीला खऱ्या अर्थाने भागवत धर्माचे व्यापक स्वरूप दिले. त्यांनी एकत्र मिळून महाराष्ट्रात कीर्तनाच्या माध्यमातून समतेचा संदेश दिला आणि लोकांना विठ्ठल भक्तीकडे वळवले. त्या काळी लोक आपापल्या समूहाने, दिंडीने एकत्र येऊन पंढरपूरला जात असत. पालखी सोहळ्याची सुरुवात कशी झाली. सुरुवातीच्या काळात संतांच्या हयातीत आणि त्यांच्या समाधीनंतरही वारकरी केवळ एकत्र येऊन विठ्ठल नामाचा गजर करत पंढरपूरला जात. पण आज आपण जो शिस्तबद्ध, देखणा आणि पादुका पालखीत ठेवून नेण्याचा सोहळा पाहतो त्याची सुरुवात 2 टप्प्यात झाली. संत तुकाराम महाराजांच्या मुलांची सुरुवात. 17वे शतक. संत तुकाराम महाराजांचे कनिष्ठ पुत्र नारायण महाराज यांनी इसवी सन 1685 मध्ये पालखी सोहळ्याची खरी आधुनिक पायाभरणी केली. नारायण महाराज हे अत्यंत कल्पक होते. त्यांनी विचार केला की संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम आता आपल्यात नसले तरी त्यांच्या आत्मिक रूपाला, पादुकांना आपण पंढरीला विठ्ठलाच्या भेटीला घेऊन जाऊ शकतो. त्यांनी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका आळंदीहून आणि संत तुकाराम महाराजांच्या पादुका देहूहून अशा दोन्ही पादुका एकाच पालखीत एकत्र ठेवल्या आणि तो सोहळा पंढरपूरकडे नेण्यास सुरुवात केली. हा सोहळा पुढे 145 वर्षे एकत्रच चालत असे. सोहळ्याचे विभाजन आणि आधुनिक शिस्त. 19वे शतक. पुढे चालून इसवी सन 1832 मध्ये काही कारणांमुळे या संयुक्त पालखीचे विभाजन झाले. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदीहून स्वतंत्रपणे निघू लागली आणि संत तुकाराम महाराजांची पालखी देहूहून स्वतंत्रपणे निघू लागली. हैदराबाबा आरफळकर यांचे योगदान. शिंदे सरकारच्या दरबारात श्रीमंत सरदार असलेल्या हैदराबाबा यांनी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याला आजचे जे वैभवशाली, लष्करी शिस्तीचे आणि भव्य स्वरूप आहे ते दिले. त्यांनी दिंड्यांची रचना, चालण्याचा क्रम, रात्रीचे मुक्काम, आरतीचे नियम आणि सोहळ्यातील मानपान ठरवून दिले. आजही हीच शिस्त काटेकोरपणे पाळली जाते. 3. वारीचे स्वरूप आणि वैशिष्ट्ये. आजच्या काळात वारी ही जगातील सर्वात मोठ्या आणि शिस्तबद्ध व्यवस्थापनाचे, मॅनेजमेंट एक उत्तम उदाहरण मानली जाते. थोडक्यात सांगायचे तर 800 वर्षांपूर्वी सुरू झालेली ही परंपरा संतांच्या विचारांना आणि त्यांच्या पादुकांना सोबत घेऊन दरवर्षी लाखो वैष्णवांच्या, वारक्यांच्या पावलांनी पंढरीची वाट चोखाळत अधिकच समृद्ध होत चालली आहे.